चालूच आहे. चल चल 2 4 सोडून बरोबर. ये आजा अंदर आजा. हाँ ठेव. तू भी ऐसे सामने देख. त्याला लपट थोडं केला तुझ्या काय बोल बॅग वर टाक ना आपली वरती ना. आता नाही पब्लिक ग्रुपच्या बद्दल काय तू बोलणार? एक नंबर ग्रुप आहे साहेब. व्हेरी गुड. लय चांगलं आहे. जे काम करतात लय धन्यवाद. मंडल आभारी आहे. बस एवढंच. एवढे शिकवलं साहेब. चांगली आपल्यासाठी सुविधा केलेली आहे मित्रांनो आपल्या या युनियनचं. आपलं नाव काय आहे? म्युन्सिपल मजूर युनियन. निघालो बाबा. किती सीट खाली आहे? एलवाड बघा. भाऊ निघालो आम्ही आता ट्रूपला. काय बोलते सचिन? एन्जॉय. त्याला बोललो पम्याला पण मला बोलला मी नाही येत म्हणून. नाही बोलला मी नाही येत म्हणून. ऑलरेडी रजिस्टर हो गया ना. तळेगावला जाईल तेव्हा भरपूर आहे बघा ना, भरपूर ट्रॅफिक आहे.
मित्रांनो ट्रॅफिक भरपूर आहे. सो बुडाली हे बघून हा का जातच नाही बुडा एवढं काय जाऊ. कसला खतरनाक नजारा आहे घाटाचा. फुल ट्रॅफिक आहे. दिसतो तुला मध्ये लोक विमा वर्गाला नाही गेला काय किती झालं काय झालं तर दोन तासाला गावाला जायला का 2 तास गावाला जाऊन साताऱ्याला आमच्याकडे गावाला 2 तासामध्ये जाऊन येतो मी इथून. क्या चल रहा है क्या चल रहा है बच्चे जैसे काम कर रहे हैं क्या चल रहा है. वाव काय व्ह्यू आहे. व्ह्यू बघा मित्रांनो व्ह्यू खतरनाक व्ह्यू आहे. हा झोलर हे बाईकवाले झोलर झोलर मला रोमिंग लागले रे. मला रोमिंग लागल्यामुळे काय होतं मला हे होत नाही नेटवर्क नाही भेटायचं. हां जन्नत जन्नत
अच्छा ए अच्छा आपण तळेगावला एंट्री मारलेली आहे. तळेगावमध्ये एंट्री मारली आपण. चहा घेतली श्रमदान आहे मित्रांनो. श्रमदान केंद्र आमचं ऑफिस आहे. आज आम्ही आराम करतोय दुकानात. आम्ही आता प्रवास करून आलोय. आताच आम्ही जस्ट खाली ग्राउंड फ्लोअरला नाश्ता केलेला आहे आम्ही सर्वांनी. पोट भरून छान नाश्ता होता. पाव होता आणि मिसळ होती. वरून ते लहान लहान असे 2 टाईपचे वडे होते. लिंबू होता, कांदा होता. आम्ही छान नाश्ता केला आहे. आणि आता सध्या तुम्ही मित्रांनो तुम्ही बघू शकता. हे बघा, हे आमचं हे हॉल आहे झोपण्याचा. आम्हाला आराम करण्यासाठी या आम्हाला कक्ष दिले. आम्हाला एक उशी आणि एक गादी पण दिली आहे. तुम्ही बघू शकता मित्रांनो. बाय बाय, सी यू अगेन, बाय. वर्कर कसं बोल वर्कर बाय बस मेरे दोस्त लोग बस सुस्तवला जाओ. अभी सुन दो 3 घंटे का प्रवास था. 7 घंटा लगा दिया उसने इधर पहुंचने के लिए. आधा एक घंटा यांचे टाइमपास कर रहे थे. इधर थांब याच्यावर टाकू नको, आपल्यासाठी माहिती ते या संघटनेची स्थापना केलेले माजी केंद्रीय मंत्री जॉर्ज फर्नांडिस साहेब आणि ज्याने आपल्या संघटनेला खऱ्या अर्थाने न्याय मिळवून दिलं आणि महानगरपालिका कामगार कर्मचाऱ्यांना या महापालिकेमध्ये भरघोस वाढ दिलं आणि विशेष म्हणजे कंत्राटी कामगारांच्या कायम करण्याचं जे स्वप्न सुरू होतं ते सर्व त्यांनी केलं. ते आपले शरदराव साहेब या 2 नेत्यांना आम्ही राजा
आणि आपल्याला त्याचा हॅलो एमएससीचे कामगार होते त्यावेळेला, पण परमानंट कामगार कंत्राटी कामगारांच्या विरोधामध्ये होते आणि तेव्हापासून आपण लढाई लढत आलो. 2005ला पहिला अग्रीमेंट केला रावसाहेबांनी आणि कंत्राटी कामगारांसाठी एक कमिटी बनवायचं आणि त्या लोकांना कंत्राटी कामगारांना कायम करायचं म्हणून करार केला. पण 2005ला कमिटी झाली नाही आणि कशा प्रकारे कंत्राटी कामगारांना कायम करायचं याचा काही निर्णय झाला नाही. पुन्हा 2010 साली पुन्हा तो करार झाला, त्याच्यामध्ये सुद्धा ठरलं की महापालिकेच्या सेवेमध्ये जे कंत्राटी कामगार कायम करतायत त्यांना कमिटी बसवून कशा प्रकारे कायम करता येईल याचा निर्णय घ्यायचा. पण त्यावेळेला सुद्धा ती कमिटी बसली आणि 2011 साली आपण संप केला, मोठा संप केला आपण 8 दिवसाचा. अनेक कामगार आपले सस्पेंड झाले, आपले कंत्राटी कामगार सुद्धा अनेक लोकांना घरी बसवायचं काम झालं आणि खरी सुरुवात आपली तिथून झाली. मलेरियाच्या 2100 कामगारांच्या केसेस कमिशनरवर 100 कोटीचा दावा म्हणून आपल्या रावसाहेबांनी दावा ठोकला आणि 2100 कामगारांच्या केसेस नाही म्हटलेलं नाही म्हणून कुणासाठी टाळ्या. गोविंद बोलायचे आपलं गोविंद आहे, आपला CNC कार्यकर्ता आहे. आचार कार्य और क्या क्या खिलाएगा भाई सबको? बस इतना ही खाएगा तो पेट तू क्या खिलाएगा भाई? ये भाई जो खाना है वो ये खाना वही खा लेते भाई. हाँ पापड़ है, भाजी है, एकदम राव है भाई, एकदम राव. ऐसा सोचो मत कि हम लोग ने कभी खाया नहीं, बहुत अच्छे से खाना खा रहे हम लोग. ये क्यों बसा 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 साल भेटले तुम्हाला. मित्रांनो, साहेबांचं भाषण हे चीफ लेबर ऑफिसर होते आपल्या मुंबईचे, एकमेव चीफ ऑफिसर, म्हणजे महापालिकेचे एकच चीफ ऑफिसर असतात लेबर ऑफिसर. त्यांचं अतिशय महत्वाचं आहे, कोणी चोळबोळ करू नका, उडून जाऊ नका, शांतपणे ऐकून घ्या. जे काही विषय पडले असतील ते तुम्ही लिहून घ्या त्याच्यामध्ये, कारण भविष्यातले तुम्ही आता सगळे कार्यकर्ते आहात, बरोबर ना? तर तुमच्याकडे जे लोक कामगार येते त्यांना तुम्ही सांगितलं पाहिजे हे नियम आहे, हे तुम्ही शिकलं पाहिजे. ते आज त्याचं शिक्षण तुम्हाला दिलं जात आहे. उद्या तुम्ही आम्हाला विचारायचं नाही, हा नियम आम्हाला माहिती नाही, ईएलचा नियम माहिती नाही, सीएलचा नियम माहिती नाही, ग्रॅज्युएटीचा नियम माहिती नाही. मित्रांनो, संध्याकाळचं जेवण चालू झालं. घ्या प्लेट घ्या. रात्रीचं जेवण चालू आहे मित्रांनो. जेवण घे की काय ते काय हे टाकत तोच. तुला काय खायचं खा.
कृष्णावन्नी ब्लॉग हो. जेवण कसं आहे? जेवण कसं आहे? जेवण कसं आहे? हो जेवण कसं आहे? छान ना. संध्याकाळचं जेवण कसं? संध्याकाळचं जेवण आता संध्याकाळचं जेवण कसं आहे? एकदम छान आहे. एकदम बरं. दुपारचं कसं होतं? वांग्याची भाजी घ्या 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 सुरू करा. जागा मिळेल तिथं जेवायला बसतात. पुढे या पुढे या. रिकामी प्लेट आहे जेवणासाठी लाईन लावलेली आहे. आणि हा ब्लॉग तुम्ही जर बघताय तर कृष्णावन्नीला लाईक करा सबस्क्राईब करा सबस्क्राईब आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. व्हेरी गुड. धन्यवाद. थँक्यू. मंडल आभारी आहे. थँक्यू. धन्यवाद. मित्रांनो जेवण खूप छान आहे म्हणजे आपल्या इकडे छान असं म्हणजे काय म्हणतात ते का सोय केली आपल्या सर्व कामगाराची. जे कोणी कामगार आलेले आहेत पुण्याला त्यांची चांगली सोय केलेली आहे. चांगलं जेवण ठेवलेलं आहे. बघा सकाळी पण आपण चांगलं जेवण जेवलो आहे आणि आता संध्याकाळ झाली तरी आपण चांगलं जेवण जेवतो. आता तुम्हाला जेवण दाखवतो बघा. डाळ, लोणचं, वांग्याची भाजी, ही डाळ, पापड, चपाती, भात आणि हे लोणचं जेवण. आणि त्याला आरामची लाईन लावली. लाईनशी जेवण घेतात. बैठ बैठ इथं पाणी लेके यायला इथं. हे काय अजून घेतोय? एकदम बघा एकदम पद्धतशीर लाईनच जेवण घेतात. आमचा बी ब्लॉग बनवला आहे. जेवण तुझ्या घरी आल्यावर दुसरं लग्न करतो आणि नंतरला ते इथंच थांबतो. जरा जेव्हा लेट झालं ना तेव्हा बोलती. जेवण झालंय मित्रांनो. मस्त बघा सत्त पाऊल करतोय. जेवले जिरवाय पाहिजे ना जेवण. एवढे लवकर झालं. 3 वाजता गाडी पोचणार का ते मी 6-7 वाजता आणि आल्यावर आंघोळ करणार आहे. म्हणजे आंघोळ नाही करणार आहे. संध्याकाळी कैसा रे भाई साहब तू कैसा भी कर चालू तो केला भाई. हाँ एक हाँ 1 2 3 टॉर्च मारू. हाँ टॉर्च मारू मोबाईल का. नहीं चालू है मेरा इधर से. चल 1 2 3 चल. हैप्पी बर्थडे टू यू. हैप्पी बर्थडे टू यू. हैप्पी बर्थडे हैप्पी बर्थडे टू यू. हैप्पी बर्थडे टू यू. पहिला अध्यक्ष नाही पहिला अध्यक्ष. राहू दे अरे मला नंतर झाला बाबा. अरे कुछ नहीं होता उसका. हा हे पहिले तुम्ही करा. तुम्ही करा. स्टेज बघा आपला छोटा आहे. इकडे बघा. तुम्ही फोटो काढ. तू फोटो काढ. मी शूटिंग करतो डायरेक्ट. शूटिंग 1 मिनिट मी चालत नाही. तुम्हारा मोबाइल स्विच ऑफ हो रहा था. थैंक यू मेरे भाई. इधर देखो रे लौड़े काले मुंह के. ये साथ में निकाल. शूटिंग है पूरा. शूटिंग चालू है इधर फोटो चालू है. हाँ भाई का बर्थडे है. हाँ देख ओ यानो केक नाही एवढा केक कोण खाणार आहे का. हे लोक खातील. ले लोक सगळं चालत जरा मेरे भाई. ओ मेरे भाई. ढगली पण ऑर्डर लिए नाही.
निकला चेरी चेरी हैप्पी बर्थडे भाई। थैंक यू मेरे भाई। ले आगे आगे हैप्पी बर्थडे पंकु थैंक भाई। यू मेरे भाई। ये मुंह से सुपारी निकाल के बात कर रहे बाबा।